नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026साठी आज आपण सराव प्रश्नपत्रिका काय मित्रांनो पाहणार आहोत. तर आजच्या बघा मित्रांनो या सराव प्रश्नपत्रिकेचा भाग हा आहे बघा, जे की 6. जर मागील तुम्ही 5 पाहिलं नसेल, या पाचही मित्रांनो बघा व्हिडिओची बघा प्लेलिस्ट या आपल्या चॅनलवर मित्रांनो आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे. या प्लेलिस्टची बघा मित्रांनो आम्ही काय करतो, लिंक बघा या आपल्या खालच्या व्हिडिओमध्ये बघा जी की देऊन टाकत आहे. मित्रांनो बघा त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अवश्य जे की बघा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून मागले मित्रांनो 5 भाग ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या. आणि यासोबत बघा मित्रांनो आजचा हा जो काही बघा आपला संपूर्ण काही मित्रांनो भाग आहे, शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब मात्र करून घ्या. मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे वही पेन घ्या आणि फटाफट हे संपूर्ण काही प्रश्न असंच लिहून घेऊन बघा पाठांतर मात्र या ठिकाणी बघा अवघ्या 1 तासाच्या आत या ठिकाणी करून घ्या. ओके. तर बघा, बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो बघा, बीड जिल्ह्यामधलं माजलगाव हे जे काही बघा धरण आहे हे कोणत्या नदीवर आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा मांजरा या नदीवर आहे. ओके. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पुढीलपैकी कोण आहेत? तर मित्रांनो बघा, बीड जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर बघा जे की क्रमांक अजित पवार साहेब हे आहेत. ओके, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा एकदम IMP प्रश्न आहेत, म्हणून एकही प्रश्न मिस करू नका. प्रत्येक प्रश्न शेवटपर्यंत पाहून घ्या. तर बघा, बीड हा जिल्हा कोणत्या पठारावर वसलेला किंवा बसलेला जिल्हा आहे? तर ते म्हणजे बघा मित्रांनो जे की क्रमांक दख्खनच्या पठारावर मित्रांनो बसलेला जिल्हा बघा जे की बीड हा जिल्हा आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे, महाराष्ट्र राज्यात पंचायत राजाची सुरुवात केव्हा झाली? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राजाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली किंवा कोणत्या दिवशी झाली? तर बघा जे की 1 मे 1962 बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्हाला पोलीस पाटील भरतीमध्ये जास्त काही बघा अवघड लेवलचे प्रश्न विचारले जात नाहीत. म्हणून मित्रांनो बघा, या आपल्या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळत आहेत, त्याच प्रकारचे मित्रांनो बघा जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही एकदम सोपे सोपे प्रश्न करण्याचा मित्रांनो सराव करून घ्या. ओके. यासोबत मित्रांनो बघा एक अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय, तर गणित बुद्धिमत्ता मित्रांनो एक अत्यंत मित्रांनो जे की बघा भाग आहे. हा मित्रांनो बघा जे की लवकरच आम्ही तुमच्यासाठी एकदम मित्रांनो शॉर्ट ट्रिक्सनुसार मित्रांनो या ठिकाणी बघा सोडवून दाखवणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र या ठिकाणी आवश्यक करून घ्या. ओके. बघा पुढे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे बघा आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा जी की क्रमांक गुजरात हे आहे. ओके. भूदान चळवळीचे जनक कोण आहे? तर मित्रांनो बघा, भूदान चळवळीचे जनक हे बघा जे की क्रमांक बघा विनोबा भावे हे आहेत. ओके. पुढे, मुंबई हे बेट ब्रिटिशांना कुणाकडून आंदण मिळालेले आहे? तर बघा मित्रांनो, मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळालेले होते? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक पोर्तुगीज बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे, 8वा, डॅश 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 हा बघा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो? तर बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणता वेद संगीताचा उगम मानला जातो? तर बघा जे की क्रमांक बघा सामवेद बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर ठिकाणी होणार आहे. पुढे, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव बघा जे की क्रमांक नरेंद्रनाथ असं बघा मित्रांनो जे की दत्त असं असणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे मित्रांनो बघा, बीड पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाटुकड़ा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 93 93 007 या नंबरवर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून द्या. बघा स्क्रीनशॉट शेअर केल्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, सध्याचा घडीचा विचार करता 150 रुपये खूप कमी रक्कम आहे. मित्रांनो बघा, जर तुम्हाला मेन म्हणजे महत्त्वाचं, जर तुम्हाला
कमी वेळेत जर जास्त या ठिकाणी बघा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर आपला महाटोकला बघा मित्रांनो तुम्हाला एक उत्तम बघा जे की साधन तुमच्यासाठी ठरणार आहे. जर तुम्ही आपला महाटोकला जर खरेदी केला बाय केला तर बघा मित्रांनो 100% बघा तुमचे मित्रांनो रिझल्ट येणारच असेल. म्हणून आपला हा महाटोकला नक्की खरेदी करून घ्या आणि आताच आपल्या मित्रांनो जे की तुमच्या अभ्यासाला मित्रांनो एक वेगळी दिशा या ठिकाणी देऊन टाका. ओके, तर बघा आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले? तर मित्रांनो बघा आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात बघा जे की क्रमांक ब 1942 वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी मित्रांनो जे की शहीद झाले होते. ओके, जे की बघा क्रमांक ब 1942 बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार असेल. पुढचा प्रश्न. तर बघा टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता? तर मित्रांनो बघा टिपू सुलतानचा मित्रांनो बघा जे की मृत्यू कोणत्या युद्धामध्ये झाला होता? तर बघा जे की क्रमांक श्रीरंगपट्टणम मित्रांनो बघा येथील युद्धामध्ये जे की टिपू सुलतानचा मृत्यू झालेला होता. ओके, जे की बघा क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे 12वा सोमनाथ मंदिर सन 1096 साली कोणी उद्ध्वस्त केले? तर मित्रांनो बघा सोमनाथ येथील मंदिर बघा जे की सन 1096 मध्ये गजनीचा मोहम्मद याने मित्रांनो बघा जे की उद्ध्वस्त केलं होतं. ओके, लक्षात ठेवून घ्या. अमर चित्रकथा बघा मित्रांनो अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले? तर मित्रांनो बघा हे लहान मुलांसाठीचे बघा जे की मित्रांनो पुस्तक अमर चित्रकथा बघा जे की क्रमांक अनंत पाई मित्रांनो यांनी सुरू केलं होतं. ओके, पुढे संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? तर मित्रांनो बघा संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? तर बघा जे की क्रमांक ड इंग्लंड बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने बघा कशावर घातक परिणाम होतात? तर मित्रांनो बघा मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात? तर बघा जे की क्रमांक बघा मित्रांनो संस्था आपल्या प्रश्नात जे की क्रमांक या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे शरीरावरील बघा मित्रांनो जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे काम कोणता घटक करतो? तर मित्रांनो बघा शरीरावरील रक्तस्राव थांबवण्याचे कार्य मित्रांनो बघा जे की ठिकाणी कोणता घटक करतो? तर ते म्हणजे बघा जे की प्लेटलेट्स. ओके, लक्षात असू द्या जे की बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे 18वा विद्युतधारा वाहून नेणाऱ्या बघा सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी डॅश डॅश वापरतात? तर मित्रांनो विद्युतधारा वाहून नेणाऱ्या बघा सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी बघा जे की क्रमांक ड उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम वापरतात. ओके, लक्षात असू द्या जे की बघा क्रमांक ड उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे तर राष्ट्रीय उद्यान व जिल्हा बघा यांची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. पेंच अमरावती, संजय गांधी बोरिवली, नवेगाव गोंदिया की ताडोबा चंद्रपूर? तर मित्रांनो बघा यापैकी आहे चुकीची म्हणजेच अयोग्य जोडी बघा जी की क्रमांक पेंच अमरावती. कारण मित्रांनो बघा पेंच हे अभयारण्य हे बघा जे की मित्रांनो राष्ट्रीय उद्यान बघा जे की नागपूर या ठिकाणी आहे. ओके, लक्षात ठेवा जे की बघा क्रमांक आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे सर्वात शेवटचा प्रश्न 20वा महाराष्ट्रामधील गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा कोणती आदिवासी जमात दिसून येते? हा बघा शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना बघा कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो बघा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो बघा भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.